नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमहा. अयोध्येतल्या वनवासाच्या दिवसात एक संध्याकाळी सीता हळूच म्हणाली, नाथ, ऋषीमुनी म्हणतात की भाद्रपद शुद्ध पौर्णिमेनंतर 15वडाभर पितृपक्ष असतो. त्या काळात मनुष्याने आपल्या पितरांचे श्राद्ध केले पाहिजे. पण मला सांगा ना, खरंच का पितृ त्या दिवसात आपल्या घरी जेवायला येतात? आपण त्यांना अन्न, पाणी, तर्पण अर्पण करतो ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते का? प्रभू श्रीरामाने उत्तर दिले, सीते, हे रहस्य सामान्यांना सहज कळत नाही, कारण पितरांचा विषय हा अदृश्य आणि सूक्ष्म जगाशी जोडलेला असतो. जे दिसते तेवढे सत्य नाही, जे दिसत नाही तेच कधी कधी अधिक प्रभावी असते, आणि श्राद्धाचा विषय हा अगदी त्याच्याशी निगडित आहे. ते पुढे म्हणाले, गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की मनुष्याचा मृत्यू झाला तरी त्याचा आत्मा अदृश्य रूपात अस्तित्वात राहतो. देह नष्ट होतो पण आत्मा वंशाशी जोडलेला असतो. म्हणूनच पितर श्राद्ध काळात आपल्या वंशजांच्या घराजवळ येतात. त्यांना अपेक्षा असते की त्यांच्या संततीने त्यांचे स्मरण करून त्यांना तृप्त करावे. सीता म्हणाली, मग या श्राद्ध काळालाच एवढे महत्त्व का आहे? वर्षातील इतर दिवस नव्हे तर ह्याच काळात असे का? राम म्हणाले, यात ब्रह्मांडाचे एक गूढ नियम आहे. जसे वर्षभर सूर्य, चंद्र, नक्षत्रांच्या गतीनुसार काही दिवस शुभ विशेष ठरतात, तसेच हे दिवस पितरांना धर्तीवर येण्यासाठी उपयुक्त असतात. या 15वड्यात देवतांचे कार्य थोडे स्थिर होते आणि पितरांना पृथ्वीवर येण्याची परवानगी मिळत असते. म्हणून त्यांना महालय असे म्हणतात, म्हणजे महान प्रवेशद्वार. या काळात आपली भावना, अन्न, तर्पण हे थेट पितरांपर्यंत पोहोचत असते. यावर सीता म्हणाली, म्हणजे पितर खरंच आपल्या घरी येतात, पण आपण ते पाहू शकत नाही. यावर राम म्हणाले, हो सीते, ते सूक्ष्म रूपाने येत असतात. आपण त्यांना पाहू शकत नाही, पण त्यांचा स्पर्श, त्यांची छाया, त्यांचा आशीर्वाद आपल्याला जाणवतो. म्हणून श्राद्ध काळात घरात दीप लावतात, अंगण स्वच्छ ठेवतात, पाणी ठेवतात, कारण हे सर्व पितरांच्या स्वागताचे प्रतीक असते. रामाने पुढे सांगितले, जेव्हा वंश शुद्ध भावनेने अन्न आणि तर्पण अर्पण करतो तेव्हा पितर समाधानी होतातच का? त्यांना अन्नाची भूक नसते, पण ते अन्नातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचते आणि ते तृप्त होऊन आपल्या वंशाला आशीर्वाद देत असतात. सीता म्हणाली, नाथ, किती अद्भुत आहे हे. आपण ज्या अन्नाला दान करतो ते पितरांपर्यंत पोहोचते. हे जाणून मला वाटते की ही परंपरा केवळ बाह्यविधी नाही, तर आपल्या वंशाशी असलेली नाळ आहे. रामाने तिचा हात धरला आणि म्हणाले, हो सीते, श्राद्ध हा फक्त विधी नसून स्मरण आहे, ऋणमुक्ती आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या पितरांचा ऋणी आहे, कारण त्यांनीच हा देह, हा संस्कार, ही परंपरा आपल्याला दिली आहे. म्हणूनच या दिवसात त्यांचे स्मरण करणे हे अनिवार्य आहे. माता सीतेने पुढे विचारले, नाथ, तुम्ही सांगितले की श्राद्ध काळात पितर घराजवळ येतात, पण ते नेमक्या कशा रूपात येतात आणि आपण त्यांची अनुभूती कशी घेऊ शकतो? जर ते आपल्याला दिसतच नाही तर मग आपण त्यांचे आगमन हे कसे ओळखावे? यावर श्रीराम म्हणाले, सीते, पितरांचे अस्तित्व हे सूक्ष्म आहे. जसे वारा दिसत नाही पण तो जाणवतो, तसेच पितर हे आपल्याला दिसत नाहीत, पण त्यांची अनुभूती आपल्याला घेता येते. गरुड पुराणात स्पष्ट सांगितले आहे की श्राद्ध काळात पितर विविध रूपात आपल्या घराजवळ येत असतात. काही तेजोमय किरणांसारखे, काही सावल्यांसारखे, तर काही वेळा ते पक्ष्यांच्या रूपात हे आपल्या घरी येत असतात. सीता आश्चर्याने म्हणाली, पक्ष्यांच्या रूपात म्हणजे कावळा किंवा इतर पक्ष्यांद्वारे? तर यावर राम म्हणाले, हो सीते, कावळा हा विशेष दूत मानला जातो, कारण त्याचे अन्न ग्रहण करणे म्हणजे पितरांनी अर्पण स्वीकारले असे मानले जाते. म्हणून श्राद्धाच्या वेळी अन्न कावळ्याला दिले जाते. तो जेव्हा येतो आणि खातो तेव्हा पितर समाधानी होतात. परंतु हे बाह्य रूप आहे. प्रत्यक्षात कावळ्याच्या माध्यमातून पितर अर्पण स्वीकारत असतात. श्रीराम म्हणाले, परंतु हे एकमेव रूप नाही. काही पितर तेजोमय छायेसारखे घराभोवती फिरत असतात. त्यावेळी घरात एक गूढ शांतता अनुभवायला मिळते. काही वंशजांना अचानक भावनांचा उद्रेक होतो, डोळ्यात पाणी येते, हृदय भरून येते. तेही पितरांच्या उपस्थितीचेच चिन्ह असते. सीतेने पुढे विचारले, नाथ, सर्व पितर असे येतात का, की फक्त ज्यांचे श्राद्ध केले जाते तेच येतात? यावर राम म्हणाले,
सर्व पितरांना येण्याचा अधिकार असतो, पण जेव्हा वंशज श्रद्धेने त्यांचे श्राद्ध करतात तेव्हा ते अधिक आनंदाने येत असतात. काही पितर केवळ आपली संतती पाहण्यासाठी येतात. ते कोणत्या मार्गावर आहेत, काय आचरण करतात हे जाणून घेण्यासाठी येत असतात. जर वंशज सत्य, दान, सेवा यामध्ये गुंतलेले असतील तर पितर आनंदाने त्यांना आशीर्वाद देतात. पण जर वंशज दुष्कर्मात मग्न असतील तर पितर खिन्न होतात. यावर सीता म्हणाली, म्हणजे पितर केवळ अन्नासाठी येत नाही तर आपल्या वंशाच्या आचरणाचं निरीक्षण करण्यासाठी येतात. यावर राम हसले आणि म्हणाले, बरोबर आहे सीते, पितरांच्या दृष्टीने अन्न हा एक निमित्त आहे, पण खरी गोष्ट म्हणजे वंशजांची भावना, त्यांचे आचरण. जर श्रद्धा खरी असेल तर पितरांना तृप्ती मिळते, अन्यथा श्राद्ध फक्त एक विधी राहतो. सीता विचारमग्न झाली. तिच्या डोळ्यात प्रश्नांचा प्रकाश दिसत होता. ती म्हणाली, नाथ, पितर आल्यावर आपण त्यांना कसे अनुभवू शकतो? त्यांचे आशीर्वाद आपण कसे मिळवू शकतो? यावर रामांनी उत्तर दिले, अनुभव घेण्यासाठी मन निर्मळ असले पाहिजे. जेव्हा पितर घरात येतात तेव्हा अचानक वातावरणात गोड शांतता पसरते. कधी कधी दिव्याचा प्रकाश अधिक उजळतो, कधी कधी सुगंध पसरतो, कधी अंगणातले पाणी अनपेक्षितपणे हलते. हे सगळे पितरांच्या उपस्थितीची खूण असते. आणि जर अन्नकण सहजपणे कावळ्याने खाल्ले तर ते पितरांच्या समाधानाचे लक्षण असते. राम थोडे थांबले आणि पुढे म्हणाले, हेही लक्षात ठेव सीते, पितर केवळ घराजवळ येतात असे नाही, तर आपल्या अंतःकरणाजवळ ते येत असतात. त्यांच्या आठवणी, त्यांचे संस्कार, त्यांचे आशीर्वाद हे सर्व त्या काळात अधिक तीव्रतेने जाणवतात. म्हणून अनेकांना स्वप्नात आपले पितर दिसतात. ते स्वप्न अनेकांना स्वप्नात पितर दिसत असतात. ते स्वप्न म्हणजे त्यांच्या आगमनाचे द्योतक असते. ती रामाकडे वळली आणि म्हणाली, नाथ, तुम्ही सांगितले की पितर सूक्ष्म रूपात घराजवळ येतात. ते अन्न खात नाहीत, पण त्यांना समाधान मिळते. मग खरंच त्यांना काय हवे असते? श्राद्ध काळातील या विधींमधून त्यांना नेमके काय प्राप्त होते? यावर श्रीरामांनी उत्तर दिले, सीते, पितरांना भौतिक अन्नाची गरज कधीही नसते. देह गेल्यावर आत्मा अन्नावर अवलंबून राहत नाही. पण मनुष्य जेव्हा अन्न अर्पण करतो त्यातून निघणारी सूक्ष्म ऊर्जा ही पितरांपर्यंत पोहोचत असते. ही ऊर्जा त्यांच्या तृष्णेला शांती देते. म्हणूनच श्राद्ध अर्पण करताना मन शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे. जर अन्नदान प्रेमाने केले तर ते पितरांसाठी अमृतासमान असते. सीता म्हणाली, म्हणजे त्यांना अन्नाची नाही तर भावनेची गरज आहे. राम म्हणाले, बरोबर आहे सीते, भावना आणि श्रद्धा हेच खरे पितरांचे खरे अन्न आहे. म्हणून गरुड पुराणात सांगितले आहे, ज्या घरी पितरांचे स्मरण श्रद्धेने केले जाते तिथे पितर प्रसन्न होतात, पण ज्या घरी अहंकाराने किंवा औपचारिकतेने श्राद्ध केले जाते तिथे पितर हे निराश होतात, कारण त्यांना विधीपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. सीतेच्या मनात आणखी एक शंका उभी राहिली. ती म्हणाली, पण नाथ, जर कोणी श्राद्धच करत नसेल तर त्या पितरांचे काय होते? त्यांच्या आत्म्याला यातना होतात का? यावर श्रीराम म्हणाले, हो सीते, जर श्राद्ध केले नाही तर पितर दुःखी होतात. त्यांची अपेक्षा केवळ अन्नाची नसते तर स्मरणाची असते. जेव्हा वंशज त्यांना विसरतात तेव्हा आत्म्याला एकटेपणा व वेदना जाणवतात. त्यामुळे कधीकधी ते असमाधानी राहून आपल्या वंशजांच्या जीवनात अडथळे निर्माण करतात. आरोग्य, संपत्ती, संतती यामध्ये विघ्न येऊ शकते. म्हणूनच धर्मशास्त्र सांगते की श्राद्ध हे केवळ परंपरा नाही तर वंशजांचे कर्तव्य आहे. रामाचा स्वर आता अधिक गहन झाला. सीते, पितरांना सर्वात मोठा आनंद तेव्हा मिळतो जेव्हा त्यांच्या वंशजांनी धर्माचे पालन केले जाते, सत्याचं आचरण केलं जातं, दान केलं जातं, सेवा केली जाते. पितरांच्या नजरेत हेच खरं अर्पण आहे. त्यामुळेच गरुड पुराण असे सांगते की वंशज जर पाप करतो तर पितरांची वेदना वाढते, पण जर वंशज पुण्य करतो तर पितरांची स्थिती ही उन्नत होते. म्हणजे वंशजांच्या कर्माचा थेट परिणाम हा पितरांवर होत असतो. सीता म्हणाली, म्हणजे आपण जे करतो त्याचा परिणाम केवळ आपल्यावरच नाही तर आपल्या पूर्वजांवरही होत असतो का? तर राम होकारार्थी मान डोलवत म्हणाले, हो सीते, म्हणूनच प्रत्येकाने आपल्या आचरणाचा विचार केला पाहिजे. जेव्हा आपण ब्राह्मण, गायी, पक्षी यांना अन्न देतो तेव्हा ती ऊर्जा थेट पितरांपर्यंत पोहोचत असते.
ब्राह्मणांना भोजन दिले की त्यांचा आशीर्वाद हा पितरांपर्यंत जातो. गाईला दिलेलं गवत पितरांच्या समाधानाचं कारण बनतं. पक्ष्यांना दिलेलं धान्य पितरांच्या आनंदाचं द्योतक असतं. या सर्व मार्गांनी वंशजांचा भाव पितरांपर्यंत पोहोचतो. माता सीतेने पुन्हा विचारले, प्रभू, आपण सांगितले की पितर घरी येतात ते केवळ अन्न मागण्यासाठी नाही तर आशीर्वाद देण्यासाठी येतात. मग त्यांच्या या आगमनाचा खरा अर्थ काय समजावा आणि आम्हा वंशजांना काय लक्षात ठेवावे? राम म्हणाले, सीते, पितरांना अन्नाची अपेक्षा कधी नसते, पण स्मरणाची आस जास्त असते. श्राद्ध, तर्पण हे विधी म्हणजे त्यांना स्मरण करण्याची एक पवित्र पद्धत आहे. जेव्हा वंशज सत्य आचरण करतात, वडीलधाऱ्यांची सेवा करतात, दान करतात आणि पितरांचे स्मरण करतात, तेव्हा पितर प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. अशा वेळी ते वंशाच्या सर्व संततीवर कृपा करतात. लक्ष्मण म्हणाला, भाऊ, मग याचा अर्थ असा की पितर केवळ मृतात्मे नाहीत तर वंशाच्या रक्षणकर्तेही आहेत का? तर यावर राम म्हणाले, हो लक्ष्मणा, पितर घरी येतात ते मागणारे म्हणून नव्हे तर आशीर्वाद देणारे म्हणून. जेव्हा ते वंशजांच्या मनात समाधान पाहतात तेव्हा अदृश्य होऊनही ते वंशाचे रक्षण करत असतात. एका घरात जर पितरांचे स्मरण नसेल तर त्या घराची मुळे कोरडी पडतात, पण जिथे त्यांचा सन्मान आहे तिथे सुख, समाधान आणि समृद्धी कायम वास करते. सीतेने विचारले, प्रभू, मग वंशजांची खरी जबाबदारी काय आहे? केवळ विधी करणे पुरेसे आहे का? तर यावर राम म्हणाले, नाही सीते, विधी हा एक पूल आहे, पण खरा आधार म्हणजे सत्य आचरण. जर संतती खोटे बोलेल, दृष्टपणा करेल, अन्याय करेल तर पितरांना आनंद होत नाही. पण जर ती संतती धर्मरक्षण करेल, दीनदुबळ्यांची सेवा करेल, दानधर्म करेल आणि सतत पितरांचे स्मरण करेल तर त्यांचे समाधान अमर होते. हीच खरी परंपरा आहे. ते पुढे म्हणाले, सीते, लक्षात ठेव, श्राद्ध हे केवळ मृतांच्या आठवणीसाठी नसते, ते आपल्याला शिकवते की जीवनात आपण कोणाच्या आधारावर आहोत. आज आपण जे काही आहोत ते आपल्या पितरांच्या कष्टामुळे, त्यागांमुळे. म्हणूनच जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो तेव्हा प्रत्यक्षात आपण आपल्या मुळांना पाणी घालत असतो. शेवटी श्रीरामांनी सांगितले, सीते, जेव्हा पितर घराजवळ येतात तेव्हा ते आपल्या संततीच्या अंतःकरणाचे निरीक्षण करतात. जर त्यांना समाधान मिळाले तर ते अदृश्य होऊन वंशाचे रक्षण करतात. ते वर्षभर आपल्या मागे सावलीसारखे उभे असतात. म्हणून मी म्हणतो, पितर स्मरणाने वंश टिकतो, विस्मरणाने वंशाची मुळे ही कोरडी होतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.